मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत. धनंजय दादा, काल तुम्ही जी मागणी केलेली होती वाल्मिक कराड यांचं नाव जे ते मकोकामध्ये यावं, 302चं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, त्या पद्धतीने आता तपास यंत्रणाने त्यांचं नाव 302मध्ये देखील घेतलं आणि मकोका त्यांची कारवाई केली जाते. आपली प्रतिक्रिया काय आहे यासंदर्भात? आमची देशमुख कुटुंबियाची मागणी एकच आहे सुरुवातीपासून की ह्या घटनेमधले सगळे आरोपी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्यांनी आमच्या कुटुंब प्रमुखाची हत्या केली, संतोष अण्णांची हत्या केली, सरपंचाची हत्या केली, त्या माणसाला न्याय भेटला पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेत आम्ही आहेत. मग आमच्या मागणीवर आम्ही कायम आहेत की आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे आमची भूमिका काय आहे की ज्यांनी हे कटकारस्थान केलं आहे, ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, ह्या भूमिकेत आम्ही कायम असणार आहोत. तुम्ही एक देखील म्हणला होता की खंडणीमधले जे आरोपी आहेत तेच हत्येमधले देखील आरोपी आहेत, ते आरोपी वेगळे नाही आहेत. वाल्मिक कराड यांचं नाव जरी मकोका अंतर्गत आलं असेल तर त्यांच्यावरती अजून आरोप पूर्णपणे आले नाहीत. म्हणजे ते कटकारस्थानमध्ये आहेत की हत्येत प्रत्यक्ष सहभागी ते समोर येत नाही आहे. कुटुंबाचं काय म्हणणं आहे, ते कटकारस्थानमध्ये आहेत की हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत आहे? CID ऑफिसरनी जी पहिली सुनावणी झाली 31 डिसेंबरला, त्या दिवशी दावा केलेला होता की खंडणी आणि खून हे कनेक्शन आहे, ह्या CIDने केलेला दावा होता आणि तो तपासाचा भाग आहे. तपासातूनच हे निष्पन्न झालेलं असेल आणि तपास योग्य दिशेनं चालू असल्यामुळं तर ती जे सगळं म्हणजे तपास चालू आहे त्यावरच सगळे रिझल्ट आहेत. तुमची त्यांच्याबद्दल काही भूमिका नाही, म्हणजे ते कटकारस्थानमध्ये आहेत की स्वतः ते प्रत्यक्ष सहभागी आहेत या संदर्भात तुमची? आम्ही आरोपीला शिक्षा झाली पाहिजे म्हणतो आणि हे कटकारस्थान करताना जे त्याच्यात आरोपी असतील त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. काल तुम्ही बसवराज तिले जे SITचे प्रमुख आहेत त्यांची देखील भेट घेतली आहे. 2 अधिकाऱ्यांसंदर्भात तुम्ही शिफारसींदर्भात बोलत होता की त्यांना देखील समावेश करा. काय नेमकी चर्चा झाली आणि त्यांचा समावेश झालाय का आत्ता SITमध्ये? नाही, आमची मागणी होती ॲडिशनल 2 लोक दोन अधिकारी त्याच्यामध्ये घ्या म्हणून. त्याच्या संदर्भात काल काय बोलणं झालं नाही. आज आमची त्याच्यावर चर्चा होईल आणि तेली साहेबांनी सांगितलं की तपास योग्य चालू आहे आणि आम्ही तेवढीच विनंती केली की तपास योग्य रीतीने करा. पुन्हा भेट घेणार आहात तुम्ही तेली साहेबांची? गरज भासल्यास घेऊ. आज पुन्हा वाल्मिक कराडांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मात्र त्यांचे जे समर्थक आहेत सगळे ते आंदोलनाच्या भूमिकेवरती आले. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळे लोक म्हणजे देशमुख कुटुंबीय सगळे दबाव निर्माण करून टाकीवरती चढून दबाव निर्माण केला आणि त्याच्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे. यावर प्रतिक्रिया तुमची काय? ते उत्तर यंत्रणा देईल त्यांना किंवा शासन त्याला उत्तर देईल. आपण त्याच्यावर बोलणं म्हणजे आपण कशासाठी बोलायचं त्याला? आपणवरती आरोप होते तुम्ही दबाव निर्माण केला. नाही, आरोप कशाला? आरोप कसे? आम्ही न्याय मागतोय, न्यायाच्या भूमिकेत आहेत. आम्ही न्याय कुणाला मागतोय? जे आपल्या यंत्रणा आहेत त्यांना. आपण काय दबाव निर्माण करणार? आपण न्याय मागतोय. आपला माणूस गेलाय ना, ज्याच्या घरचा खून झालाय ते न्याय मागतायत. ते दुःख आम्हाला आहे ना. न्याय मागताना आम्ही ते म्हणतोय ना, आमचं दुःख आम्हाला आहे आणि आम्ही न्याय मागतोय. आमची न्यायाची भूमिका आहे. कालपासून परळीमधले जे आंदोलन सुरू आहे, जाळपोळ सुरू आहे, रस्ते रोको केलं जात आहे, परळी बंदची हाक दिली जाते आहे, त्यांच्याकडनं देखील एक प्रतिक्रिया उमटती आहे. कुठेतरी वाल्मिक कराड यांचे गुन्हे जे ते मागे घेण्याची मागणी त्यांच्याकडनं केली जाते. तुम्हाला काय म्हणायचं आहे या सगळ्या संदर्भात? नाही, मी न्याय मागतोय. माझी न्यायाची भूमिका आहे. मला त्यांच्या संदर्भात बोलायला म्हणजे माझी भूमिका आहे ती माझी स्पष्ट भूमिका आहे ना की आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच भूमिकेत मी असणार आहे. मग ते प्रशासनाचे विषय आहेत की आता त्यांना काय उत्तर द्यायचं, काय बोलायचं. प्रशासनाला सगळे जे उत्तरं द्यायचे आहेत या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे. SITच्या अधिकाऱ्यांवरती देखील काल कराड यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बसवराज तेली हे आष्टीचे जावं आहेत आणि त्यांच्यावरती आक्षेप आहेत. त्यांचं उत्तर काय असणार? मुख्यमंत्री साहेब त्याचं उत्तर देतील, ते बोलतील त्यांना त्याच्यावर किंवा ते ठरवतील. तो निर्णय त्यांचा आहे. तुम्ही जसे आरोप केले होते SITच्या काही लोकांवरती तसे त्यांचे देखील आरोप आहेत. हां, मग तेच ते ठरवतील ना. मुख्यमंत्री ते सगळं विचार करून ठरवतील काय ते. आमचा आक्षेप नाही, त्यांचा आक्षेप आहे तर ते त्यांचा मुख्यमंत्री साहेब ते ठरवतील त्याच्यावर काय बोलायचं ते. तुम्ही ज्यावेळेस आरोप केले होते SITवरती तुम्ही काही पुरावे सादर केले होते, काही फोटोज दिले होते. तुमचं काही म्हणणं असणार आहे ज्यांना आरोप करायचे त्यांना काही पुरावे सादर करायचे? सगळ्या समाजाचं असं म्हणणं होतं, गावाचं असं म्हणणं होतं की जर समजा त्यांचे फोटो त्यांच्यासोबत आहेत तर हे न्याय काय देतील. त्याच्यामुळं आम्ही देशमुख कुटुंबियांनी आणि सगळ्यांनी मागणी केली होती की नव्यानं ती समिती गठीत करण्यात यावी आणि ती गठीत झालेली आहे. आमची भावना एक आहे की योग्य दिशेनं तपास व्हावा आणि तो तपास होतोय आणि आम्हाला न्याय पाहिजे. तर हे होते धनंजय देशमुख. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती या सगळ्या SITच्या संदर्भात देखील आपल्याशी बातचीत केली आहे. कॅमेरा पर्सन संतोष सहा, आफताब शेख, ABP माझा, मस्साजोग, बीड.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.